सकाळचं गावात टाकलं होतं सगळं कसकडून खाल्लं बाईनी सगळ्यांनी. भीमानी पण खाल्लं, लक्ष्मीने खाल्लं आणि खुन्नसने पण खाल्लं अख्खं. पंप तर इथंच आहे. रवी आलाच नाही वाटतं आज राव. आज रानात पंप मारायचा होता राव. 12 तारखेनंतर पाऊस चालू होईल त्यांना सांगितलं होतं मी. शेट काय आले ना राव. आज नेमकी 12 तारीख आहे. हे आपला अर्धा एकर तिथलं वावर आणि तिथलं खालचं वावर अर्धा एकर राहिले हा गावात मारायचं. मूळ शेट किती उरलं अजून? आज कंप्लीट करा. कोणची वार वाढायची? ही वाली, ही लालवाली. कलर कोणता मारायचा चॉईस करायचा होता आम्हाला. कलर पेंट आणायचा. या साईडला कोणता कलर चांगला वाटेल ना जरा कॉम्बिनेशन आणायला लागेल चांगला व्यवस्थित. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 12 वाजल्यात. जस्ट आता गोठ्यावर आलो. सकाळचं गावात टाकलं होतं सगळं कसकडून खाल्लं बाईनी सगळ्यांनी. भीमानी पण खाल्लं, लक्ष्मीने खाल्लं आणि खुन्नसने पण खाल्लं अख्खं. पंप तर इथंच आहे. रवी आलाच नाही वाटतं आज राव. आज रानात पंप मारायचा होता राव. 12 तारखेनंतर पाऊस चालू होईल त्यांना सांगितलं होतं मी. आबळ चालू झालं आता. 12 तारखेनंतर हवा मग खात्यानं सांगितलं पाऊस पडणार आहे राव. एकला राव तर आहे. पटक्यात मारून घेतलं आणि टेन्शन नाही राव. ते पंप माहिती का यांना काढवा टाकून दिला. आत्ता काढवा टाकून दिला तर निवांत खात बसते मी. आता डायरेक्ट आहे ना आंबवण्याचा टायमिंग 6 वाजताच. आणि अजून आपल्याकडे गवत आहे जवळपास आजचं उद्याचं आणि थोडं सकाळचं परवाचं पण आहे. काही प्रॉब्लेम नाही. रानात जाऊन येतो पहिलं. त्या रवी आहे बघतो खाली रानात. आयला रवी इथं नाही आहे राव. मी म्हणलं त्याला म्हटलं मला काय काल मानलं मी रानातच आहे. मी डायरेक्ट रानात आलो आत्ता. आपल्या भाताच्या वावरात काल याला सालपीठ मारून आहे ना पाणी दिलं त्यांनी. आपला गिन्नी घास कोण कापतोय? शेट काय आले ना राव. आज नेमकी 12 तारीख आहे. हे आपला अर्धा एकर तिथलं वावर आणि तिथलं खालचं वावर अर्धा एकर राहिले हा गावात मारायचं. औषध मारायचं. जर काय पाऊस चालू झाला ना घंटा द्यायचं येणार नाही. आता दाखव कोरड जमीन. आता लवकर होईन रे मारून बिरून. नंतर तर काही पाऊल पण नाही ठेवू शकत एवढं गाळ होईल. आणि दाखा तळ असं तळचा भाग आहे अख्खा. अख्खा ना अख्खा असा निचरा हुंडा खाल्ला राहणार आमच्या त्या साईडला. मला गाळ होईन रे. कालच पाणी दिलं त्याला की जमीन वल्ली आली. वरच वाळलेलं आहे खाली अजून वळवा यार जमीन यांना. चला चहा पिऊन येतो आणि आपल्या हॉटेलवर मुळी घेते ते इलेक्ट्रिशियनचं काम करून घेऊ आणि पेंट पण आणू. आज पेंट पण मारून टाकतो सगळं. ते तरी होऊन जाईल सगळं. काय खायचंय का ओ भैया? years later. मूळ शेट किती उरलं अजून? आज कंप्लीट करा. कोणची वार वाढायची? ही वाली, ही लालवाली, ही दोन्ही सगळ्या वाढू का? एक अडकली तो वाढू का? हा आज कंप्लीट करा. नाही कंप्लीट झालं ना मला पेंट मारता येईन. उद्या मला हे करायचे अख्ख पत्र आवडणार रे. आज पेंट मारून जाईल सगळं क्लिअर. जास्त काम नाही उरा जाऊ. मग टेबल खुर्ची आणि आतलं किचनचं सामान आणायचं ना. बाकी अजून कलर कोणता मारायचा चॉईस करायचा होता आम्हाला. मग कलर पेंट आणायचा. त्या साईडला कोणता कलर चांगला वाटेल ना जरा कॉम्बिनेशन आणायला लागेल चांगला व्यवस्थित. जरा मॅच होईना असा. तर वर आम्ही पर्पल कलरचं कापड लावणार आहे. मग खाली कोणचा पाहिजे बघू. आणि बाहेर इथं काळा कलर मारायचा इथं अख्खा वरती त्या साईडला आणि या साईडला तो वेगळा मारा लागेल व्यवस्थित. आणि एक याला एक लावायला लागेल आपल्या शटरला पूर्ण. दुसरा मारा लागेल चांगला. आता आहे ना 1:30 वाजल्यात. एकाचं मटेरियल आहे चायनीजचं सेकंड हँड नाही का त्यांनी टाकलं होतं शॉप. पण ते चाललं नाही म्हणून त्यांनी घरी ठेवले.
आपल्या आचार्याला घ्यायचा त्या दुकानावरून चायनीजच्या घेऊन घ्यायचा आणि आपण ते मटेरियल बघायचं चायनीजचं काय काय सेटअप आहे ना ते बघायला लागेल ना तसं ते प्राईस काय ठरवून घ्यायला लागेल मग आणि विकत घेऊ आपण त्याकडून टेबल खुर्च्या बघता आम्ही नवीन घेणार नाही का सेकंड हँड नाही घ्यायच्या टेबल खुर्च्या कारण ते काय शेवटी त्याची लाईफ असती चांगल्या क्वालिटीच्या आम्ही बघितलेलं आहे चांगल्या क्वालिटीचे घ्यायच्या आम्हाला अशा सेकंड हँड नाही घेणार याला फोन केला तुम्हाला या दुकानावर त्याला घेऊन उचलायचा मग आज काय तू मोठी गाडी नाही काढली टू व्हीलर चालतो आम्ही मोठी गाडी काढायला पाहिजे मोठी गाडी काढा चला त्या टू व्हीलर लवकर जाते ती इस्माईल भैया चांगला की असं बालकी दुकान झालेलं आहे अरे भैया बघ बेसिया सो रहा है भैया जी भैया जिथं मटेरियल बघ सगळं आपल्या पसंत पडलं ना रेट मध्ये पडलं ना त्याचं विकत घेऊ आपण डायरेक्ट मग आपला ताप वाचन एक जरा आता टेबल कुठे छान लागेल आपल्याला पण अरे भैया बघ रे नाही नाही हे नाही मटेरियल आपलं ते भांडी भेंडीचे पाय बघायचं हे टेबल खुर्च्या नाही टेबल खुर्च्या आहे आमच्याकडं भांडी पाय नाही टेबल खुर्च्या टेबल खुर्च्या सगळ्या सामान ठेवलंय का भैया बघा सगळं मुळीचं ना आपलं इलेक्ट्रिशियनचं काम थोडंच राहिलेलं आहे फक्त बाकी सगळे पॉईंट काढून ठेवले नाही आमच्या काय डोक्यात चाललंय याला पूर्ण व्हाईट कलर मारू म्हणलं अख्खा या साईडला व्हाईट मारू आणि वर आहे ना पर्पल कलरचा कपडा बांधून टाकू बरोबर ना भैया चल जाऊ दे व्हाईट कलर मारून टाकू आहे मोर जाएगा तो ऐसा कलर भी लाएगा तो भी चलेगा ऐसा ही लेके आएंगे हाँ ऐसा ही फ्रेश दिखता है क्रीम कलर चल ये मार देंगे क्रीम कलर नहीं पण चांगलं फ्रेश वाटल बसलं ना असं फ्रेश वाटायला पाहिजे अरे उधर ऊपर काला मार देंगे इधर ब्लैक कलर ऊपर ब्लैक कलर और इधर है ना व्हाइट वही कलर जो है ना लाया ना वो ये शेटर पे मार देंगे समझेगा नीला वो नहीं अच्छा रहेगा कॉम्बिनेशन मैच नहीं होता ना वो ये कलर क्रीम कलर है ना वही मार देंगे कोई दिक्कत नहीं होगा कंप्रेसर से बैठ भी जाएगा जल्दी चलो 2000 years later उपासना आता 4:30 वाजल्यात दिवस आता मी गोट्यात आलो आपल्या हॉटेलचं आहे ना कलरचं आहे ना ते हार्डवेअरला दिलं ऑर्डर तर बनविते म्हणला तो म्हणला या न्यायला झालं याचं बनवून पण गोट्यात आलो म्हणलं जरा शेणबिन मागं ओढायला शेणबिन मागं ओढून काढलं सगळे आणि आपल्या भीमाला आहे ना चालवायचं होता राव त्याला बरंच दिवस आलो जवळपास त्याला 25 दिवस झाले असते आणून त्याला अजून आम्ही चालवला बाहेरच नाही काढला फक्त एकदाच बाहेर काढला होता बंद कर केली आणि याला चालताच येत नाहीये त्याला मोकळा सोडून त्याला मामी लक्ष्मीला त्या ठुले चल ये गोडी पशी बरोबर येणार तो हा चल 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 ये
आपदा केली आहे आमची राव. चालाय नेले दोघांना. याला राव भीमाला काहीच कळत नाही चालायचं. लय टांग फाडली आहे आमच्या आज. मग मधूनच रिवर्स परत मारला. रोडपर्यंत नेलता आम्ही. परत रिवर्स फिरवला आणि आणला. ते ज्याने स्वतःलाच लावून घेतला असतं. आणि नंतर ही पण लक्ष्मी घाबरा लागली त्याला. याला एवढासा जीव यायचा पण लय याने राव लय वैताग आणला आम्हाला. 6 वाजले सगळे पोरं गेलेत. मी एकटा शेण झाडू काढा लागेल त्यांचं. त्यांना आंबवून बिंबवून टाकून हे लावून घेतो नेट मरू दे. नाही तर मच्छर परत याचा करते सारखी गोट्यात. सर तिने पण लय तारा दिला आज राव आम्हाला. याला अजून काहीच कळत नाही चालायचं. आयला गाड बसली काय इथं. त्याला चालायचं कळत नाही ना. तो असं मागं थांबवून देत नाही तर त्याला जरा ट्रेनिंग द्यायला पाहिजे बरं का. त्याला बरं दिवस झालं उभं ठेवलं आम्ही. 20-22 दिवस झालेच नाही आणून त्याला. अख्ख्या गोट्यात ना लय मच्छर होते त्याच्या साईडला. दूर केला ना अख्खे मच्छर जाते निघून. आता नाही काही प्रॉब्लेम. सगळं उरकलं राव. 1 तासभर लागला मला. 3 पॅने टाकून दिले आणला. आता डायरेक्ट 11 वाजता टाकायचं खायला. ओके.